आप मेहनत तो करो, जो आपकी किस्मत में लिखा है वो भी बदल जाएगा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. उत्तर द्यायचं तर अभ्यास तर करावाच लागेल. याच्यामधला पुढचा पार्ट आज आपण पाहणार आहोत आणि अर्थात त्याच्यामध्ये एक प्रश्न जो होता त्याचे ऑप्शन जे होते म्हणजे प्रश्न टायपिंग जो होता तो मी केला होता, बट काही टेक्निकल इश्यूजमुळे आय डोंट नो की काय झालं आणि तो प्रश्न शो नाही झाला आणि मग त्याच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट टाकले की मॅम ऑप्शन नाही आहेत वगैरे. तर काही जणांनी म्हणजे एक दोघांनी असं पण म्हटलं होतं की प्रश्न चुकीचा आहे म्हटल्यावर मार्क्स मिळणारच. तर आपण पाहूयात आता तो प्रश्न काय आहे तेही आणि इतर जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न होता जो ॲक्च्युली कालच्या म्हणजे प्रास्ताविका या टॉपिकशी संबंधित होता, पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं कारण तुम्ही नंतर अपलोड केला होता. तर तो आपण पाहूयात आणि मग पुढचे प्रश्न पाहूयात. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हा संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही, त्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. आणि तिसरं विधान आहे, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन होते फक्त ए आणि बी, फक्त सी की ए आणि सी. तर सर्वाधिक वोटिंग जे आहे ते ऑप्शन 4ला आहे आणि अर्थात याचं उत्तर जे आहे तेही आहे पर्याय क्रमांक 4. भारतीय संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे, जिला आपण प्रस्तावना किंवा प्रास्ताविका म्हणतो, तो भारतीय संविधानाचा भाग असून त्याच्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. मात्र ही दुरुस्ती करताना संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का लावता येत नाही. ठीक आहे, म्हणजे मौलिक संरचनेला धक्का न लावता ही दुरुस्ती करता येते. मग संविधानाचा उद्देशपत्रिका हा भाग आहे किंवा नाही याच्याबाबत जे वेगवेगळे खटले झाले आणि कुठल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला याबाबतचं डिस्कशन आपण काल ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो होता तो होता घटनेच्या कलम 19(1) बद्दल. तर या प्रश्नाबाबत बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं किंवा काही जणांना लँग्वेज मे बी समजली नाही, पण ही आयोगाची लँग्वेज आहे. आयोगाने असाच प्रश्न विचारलाय आणि मेन्सला 19(1) या कलमावरती राज्यसेवा मेन्सला खूप वेळा प्रश्न आलेला आहे. तर आपण हा प्रश्न पाहूयात. घटनेच्या 19(1) या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर कोणत्या कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात? म्हणजे जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेली आहेत त्या स्वातंत्र्यावरती काही बंधनं सुद्धा घालण्यात आलेली आहेत, काही मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे आपले जे मूलभूत हक्क आहेत ते अमर्यादित नाही आहेत. मग त्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये पहिला ऑप्शन होता देशाचे सार्वभौमत्व, दुसरा ऑप्शन आहे देशाची एकता आणि एकात्मता, तिसरा ऑप्शन आहे प्रांताची सुरक्षितता आणि चौथा ऑप्शन आहे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी. याचे जे पर्याय होते ते असे होते, म्हणजे इथं विधानाची दिली होती अ, ब, क, ड, तर त्याला परत जे सब ऑप्शन होते अ आणि क फक्त, ब आणि ड, अ आणि ब की फक्त ड. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब फक्त. प्रांताची सुरक्षितता किंवा सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी याच्यावरती बंधनं येत नाहीत. मात्र देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची एकता किंवा एकात्मता यासाठी मात्र 19(1) या कलमामध्ये जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेली आहेत, ज्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे, एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटनेचं स्वातंत्र्य आहे, मुक्त संचार आणि वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. तर ह्या स्वातंत्र्यांवरती म्हणजे कोणकोणत्या कारणांनी गदा येऊ शकते किंवा कोणती बंधने असू शकतात याबाबतच्या तरतुदी सुद्धा तिथेच दिलेल्या आहेत. मग जर आपण भाषण स्वातंत्र्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता येते. त्यानंतर इथे प्रांताची सुरक्षा दिलेला आहे, तिथे असायला पाहिजे देशाची सुरक्षा. ठीक आहे, देशाच्या सुरक्षेचा विचार करून आपल्या भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा येतात. त्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्था हा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सभ्यता किंवा नैतिकता आहे, न्यायालयाचा अवमान आहे, चारित्र्य हनन आहे किंवा गुन्ह्यास प्रोत्साहन. ही बंधनं जी आहेत किंवा या मर्यादा ज्या आहेत त्या भाषण स्वातंत्र्यावरती येतात. मग एक मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेला एखादी व्यक्ती काहीतरी विधान करते, मग तिच्यावरती गुन्हा वगैरे दाखल होतो, तर काही जण म्हणतात की मग तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, तुम्ही बोललात, मग आमचं मत आम्ही व्यक्त केलं तर त्याच्यासाठी गुन्हा वगैरे दाखल करण्याची काय गरज? तर जर समजा म्हणजे तुमच्याकडे भाषण स्वातंत्र्य आहे पण त्याला काही मर्यादा आहेत, त्याच्यामुळे जर भारताचं सार्वभौमत्व, एकात्मता किंवा देशाची सुरक्षा यावरती काही परिणाम होत असेल किंवा तुमच्या विधानामुळे न्यायालयाचा अवमान होत असेल, चारित्र्य हनन किंवा गुन्ह्यास प्रोत्साहन दिलं जात असेल तर या गोष्टींवरती बंधनं येतात. ठीक आहे, म्हणजे
एकत्र जमण्याचं आणि संघटनेचं स्वातंत्र्य असेल तर त्याच्यामध्ये परत भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, त्याचबरोबर सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता ही बंधनं त्याच्यावरती आहेत. त्याचबरोबर मुक्त संचार आणि वास्तव्याचं स्वातंत्र्य जर असेल तर त्याच्यावरती पण जी बंधनं आहेत त्याच्यामध्ये मात्र सामान्य जनतेचं हित, अनुसूचित जमातीचं हित संवर्धन वगैरे अशा काही तरतुदी आहेत. तर त्या एकदा पाहून घ्या, प्रश्न बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत? जरा डीप मधला क्वेश्चन आहे, कारण मेन्सचा क्वेश्चन मी इथे परत एकदा घेतलेला आहे. कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे. दुसरं विधान आहे, राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार सुद्धा राज्य संस्थेला आहे. तिसरं विधान आहे, अशी बंधने कायदा करूनच नागरिकांवर लादता येतील. आणि चौथं विधान आहे, अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारेही लादता येतील. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे दिलेली विधानं, पहिली 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार धंदा म्हणजे आपला कोणताही व्यवसाय स्वीकारण्याचं म्हणूयात आपण थोडक्यात, तर त्यासाठी नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणं अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला देण्यात आलेला आहे. राज्य शासनाची जर एखादी संस्था असेल जे अशा प्रकारचा धंदा किंवा व्यापार करत असेल, तो उद्योग करत असेल, तर मग तो करण्यापासून नागरिकाला वंचित ठेवण्याचा अधिकार सुद्धा आहे. मात्र अशी बंधनं जी आहेत ती राज्य संस्थेला कायद्यानेच घालता येतील, प्रशासकीय आदेशाद्वारे नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत वेश्या व्यवसायाकरता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातली आहे? तर शोषणाविरुद्धचे जे हक्क आहेत, म्हणजे मूलभूत हक्काची तर सगळी कलमं तुम्हाला माहीतच असली पाहिजेत. अगदी 12 पासून 35 पर्यंतची कलमं तुमची तोंडपाठ असली पाहिजेत, कारण त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात. मग याच्यामध्ये ऑप्शन होते अनुच्छेद 23, अनुच्छेद 25, अनुच्छेद 23, 24, 25, 23 आणि वरीलपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनुच्छेद 23 मध्ये या तरतुदी आहेत. 23 मध्ये बऱ्याच म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क आहे आणि हा जो अधिकार आहे तो भारतीय तसंच परकीय या दोघांनाही उपभोगता येतो. 23 मध्ये माणसांचा अपव्यापार आणि त्याचबरोबर वेठबिगारी याला सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, मनाई करण्यात आलेली आहे. तर इथे बिगार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो वगैरे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या आपल्याला माहिती पाहिजेत. जेवढं तुम्ही चांगलं डीपमध्ये अभ्यास कराल, जेवढं तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढी तुमची उत्तरं बरोबर येऊ शकतात. मग माणसाचा अपव्यापारमध्ये काय काय येतं, तर पुरुष महिला बालकांची खरेदी विक्री असेल, महिला आणि बालकांचा अनैतिक व्यापार, त्याच्यामध्ये मग वेश्या व्यवसायाचा सुद्धा समावेश होतो. हा करण्यासाठी सुद्धा बंधने या मूलभूत हक्कामध्ये घालण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देवदासी प्रथा आहे किंवा गुलामगिरी प्रथा आहे. तर या सगळ्या मुद्द्यांचा समावेश जो आहे तो कलम 23 मध्ये होतो. पुढचा प्रश्न होता, हा पण प्रश्न थोडा डीपमध्ये होता, पण ज्यांना कन्सेप्ट क्लिअर आहेत किंवा ज्यांनी व्यवस्थित वाचलेले आहेत मूलभूत हक्क त्यांना याचं उत्तर आलं असेल. प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत. मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत. आणि दुसरं विधान होतं, देहोपस्थितीचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते, तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते. असत्य आहे मात्र ब चुकीचे आहे, ब सत्य आहे मात्र अ चुकीचे आहे, दोन्ही विधाने सत्य आहेत, दोन्ही विधाने असत्य आहेत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. इथे दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ती सत्य आहेत. ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय प्राधिकार काढतं तर सर्वोच्च न्यायालयाला प्राधिकार काढण्याचा अधिकार हा फक्त फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत म्हणजे मूलभूत अधिकारांच्या बाबतीतच आहे. पण उच्च न्यायालय जे आहे ते मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासोबतच इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा प्राधिकार काढू शकते, ज्याला आपण रिट्स असं म्हणतो. ठीक आहे, आणि देहोपस्थितीचा जो अधिकार आहे, प्राधिकार आहे, तो प्राधिकार सर्वोच्च न्यायालय जे आहे ते केवळ शासनाला उद्देशून काढत असतं. मात्र उच्च न्यायालय जे आहे ते एखाद्या व्यक्तीला उद्देशून सुद्धा
काढू शकता असा आदेश. ठीक आहे, तर हे मुद्दे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जे काही आहेत म्हणजे देहोपस्थिती किंवा जे को वॉरंटो वगैरे आहेत, तर ते जे रीट्सचे 5 प्रकार आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जो प्रश्न म्हणजे ज्याचे ऑप्शन नव्हते किंवा प्रश्न अधुरा होता असं आपण म्हणूयात थोडक्यात. तो प्रश्न असा होता, समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? ते मुद्दे होते कायद्यासमोर समानता, अस्पृश्यतेची समाप्ती, पदव्यांची समाप्ती आणि समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पर्याय होते अ ब ड, अ क ड, अ ब क आणि ब क ड. आणि फनी थिंग म्हणजे इथे प्रश्न अपुरा असताना सुद्धा बऱ्याच जणांनी ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे अर्थात जर पेपरमध्ये एखादा प्रश्न थोडासा काही टायपिंग मिस्टेक वगैरे असेल तर तरी सुद्धा त्याचं उत्तर देण्याची आपल्याला सवय आहे, हे याच्यावरून दिसतं. बट नो प्रॉब्लेम, तुम्ही गेस केलं असतील ऑप्शन डोक्यातल्या डोक्यात की काहीतरी असतील म्हणून तर त्याचे ऑप्शन आता तुमच्या समोर दिसतात. आणि याचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अ ब क जे आहेत ते समानतेच्या अधिकारामध्ये येतात. म्हणजे कायद्यासमोर समानता असेल, अस्पृश्यतेची समाप्ती, पदव्यांची समाप्ती, समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये येत नाही समानतेच्या अधिकारामध्ये. ठीक आहे, तर अ ब क हे त्याचं उत्तर होतं. ज्या 22% लोकांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन. म्हणजे ऑप्शन माहीत नसताना सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि ज्यांचं कोणाचं ऑप्शन माहीत नसल्यामुळे चुकले त्यांना सुद्धा या प्रश्नाचा 1 मार्क माझ्यातर्फे मी देत आहे. ठीक आहे, आयोग असं करत नाही, आयोग तो प्रश्न जो आहे तो कॅन्सल करत असतं. पण शक्यतो उत्तरामध्ये थोडेफार मिस्टेक असू शकतात. असा प्रश्नच अर्धवट आला असं काही होत नाही आयोगाकडून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण मूलभूत हक्कावरचे प्रश्न पाहिले. आय होप हा उपक्रम तुम्ही एन्जॉय करत असाल, या उपक्रमामुळे तुमचा अभ्यास होत असेल. जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल आणि कालचे प्रश्न थोडेफार ट्रिकी वाटले असतील, त्याच्यातून थोडाफार अभ्यास झाला असं तुम्हाला वाटलं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.